Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। आंबा, पेरू, मोसंबी, फणस, लिंबू, पपई, चिक्कू, केळी, नारळ, जांभूळ, सीताफळ याच्यासोबत चंदन शेती करून 25 एकरातून तब्बल वर्षाकाठी 60 ते 70 लाख रुपयाचं उत्पन्न मिळवणारे शेतकरी आपल्या सोबत आहेत। मी आता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव शेत शिवारात आहे। काय नाव आहे, काय शिक्षण झाले आणि कधीपासून फळबागायतीचा व्यवसाय सुरू केलाय? माझं नाव सुरेश चंदनसिंग ठाकूर, मुक्काम दांडेगाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली इथून रहिवाशी आहे। माझं शिक्षण BSc ॲग्री झालेलं आहे। 2012 मध्ये BSc ॲग्री झालेली होती। जवळपास 2000 पासून मी फळझाडांकडे कल धरला शेतीचा। एक नवीन काहीतरी शेतीमध्ये करण्याचं परंपरागत पिकाला फाटा देत एक फळबागेची कास धरली। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। सुरुवातीला मी मोसंबीची फळबाग उभी केली 300 झाडांची 2000 साली। त्याच्यानंतर मग हळूहळू जमिनीची बी वाढ होत गेली मोसंबीच्या पैशातून। त्याच्यानंतर मग आंब्याची बाग उभी केली 700 झाडांची केशर आंब्याची। त्याच्यासोबत मग परत लिंबोणी, पेरू, सीताफळ, चिक्कू, फणस, केळी, पपई हे सगळ्या फळबागा जवळपास 25 एकरामध्ये उभ्या केल्या। तर जवळपास आज माझं सगळं वार्षिक उलाढाल फळबागेतून मला एक 60-70 लाखाची उलाढाल होती पूर्ण। आणि सीझनवारी चालते। आंब्याचं एक वेळेस सीझन राहते, मोसंबीचं एक वेळेस सीझन राहते, पपईचं एक वेळेस सीझन राहते, केळीचं एक वेळेस सीझन राहते। त्याच्यामुळे वरीसभर पैसा खेळता राहतो माझ्याकडे पूर्ण टाईम। आणि मजूरदाराला पण कामं लागतात सारखी, सतत 10 लेबर कंटिन्यू चालू असतात कामाला शेतीमध्ये। आणि त्यासोबत फळबागेच्या बांधावरती चन्नाची पण शेती केलेली आहे। आता बरेच शेतकरी वैतीत शेतीमध्ये लावतात, समजा 1 एकर 2 एकर, तर मी पूर्ण फळबागेच्या बांधावरती पूर्ण चन्नाची शेती केलेली आहे अजून। आणि त्यासोबत नर्सरीचा पण हळूहळू व्यवसाय चालू केलेला आहे मी आता, जोडधंदा शेतीला म्हणून। एक त्याच्यासोबत परत दुसरा जोडधंदा जनावर आहेत, कुक्कुटपालन आहे, 100-150 कोंबड्या आहेत गावरांमध्ये। अजून मच्छीपालन केलेलं आहे एका शेततळ्यामध्ये, कोल्हापुरी बंधारे आहेत त्याच्यामध्ये मी मच्छीपालन पण केलेलं आहे। आणि फळझाडांचं चांगल्या प्रकारे उत्पन्न आहे। जवळपास मला या वर्षीचं एक वर्षाकाठी जर पाहिलं सगळं तर एक 60-70 लाखाचं उत्पन्न आहे। तरी मी जे युवा शेतकरी आहेत खास करून त्यांच्यासाठी सांगत आहे की बाबा तुम्ही नोकरीच्या मागं न लागता शेतीकडे जाऊन, शेती म्हणजे ज्याला 5 एकर शेती असली तर त्यांनी एक 2 एकर तरी फळझाडं किंवा फळबाग उभ्या करून तुम्ही शेतीलाच काहीतरी एक नवीन जोडधंदा देऊन परंपरागत पिकं सोयाबीन, आपला हरभरा, कापूस हे पिकं न घेता फळझाडांचं पीक घेऊन तुमचं आर्थिक उत्पन्न वाढू शकता। आणि युवा वर्गांना एक सल्ला राहील माझा।
तुम्ही कोणत्या कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेतला? कृषी विभागाकडून काही मार्गदर्शन मिळतं का? कृषी विभागाकडून फळझाडांचा मी योजनेचा लाभ घेतलेला आहे. तसं फुंडकर फळबाग योजनेतून, MRGS मधून, सुरुवातीला नानाजी देशमुख मधून, अशा म्हणजे शासकीय योजना बऱ्याच घेतलेल्या आहेत गव्हर्नमेंटच्या. त्याच्यातूनच फळझाडं उभी केली. हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी नुसत्या योजना घेतात आणि मग शेवटी म्हणतात आम्हाला फळझाडातून काय उत्पन्न आहे. तरी मी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही फळझाडं जगवा, त्याच्यातून हमखास तुम्हाला उत्पन्न निघणार. शेतीला ठिबक सिंचनाचं कृषी विभागाकडून फायदा घेतलेला आहे पूर्ण. जसं मोटर, छड्या, विहीर, हे सगळ्या गोष्टी कृषी विभागाकडून भेटलेल्या आहेत आपल्याला सगळ्या. या फळावर आधारित, फळ उद्योगावर आधारित काय उद्योग जे आहेत ते हिंगोली जिल्ह्यात झाले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने फळझाडावर फळांची प्रक्रिया उद्योग उभे राहणं गरजेचे आहेत. कारण हेच फळावर जर प्रक्रिया उद्योग उभे राहिले तर याच्यापासून शेतकऱ्यांचे 2 पैसे वाढतील आणि शेतकऱ्याचं भविष्यमान उंचावेल. आणि शेतकऱ्यांचं जे घाट्यात जाणार आहे, शेतकरी आज मानसिकता नाही की फळझाडं तयार करा, फळझाडं जसं आता पेरूच्या बागा पहा आपल्या हिंगोली जिल्ह्यात सगळ्यात जास्त पेरूच्या. तर पेरूचं जर घर काढून घरापासून काही प्रक्रिया उद्योग जर उभे राहिले आपल्या जिल्ह्यामध्ये तर पेरूचे जे आज शेतकऱ्यांची जी हानी होत आहे ती होणार नाही भविष्यात. निश्चितच हे होते शेतकरी यांनी आपली यशोगाथा सांगितली. आणि 25 एकर फळबागातून जवळपास 60 ते 70 लाख रुपयाचं उत्पन्न वर्षाकाठी मिळतं. आणि शासनानं जे आहे ते हिंगोली जिल्ह्यात या फळबागावर आधारित फळ उद्योग उभारावेत, ज्यामुळे जे आहे ते शेतकऱ्याच्या हाताला काम केलं, मजुरांच्या हाताला काम केलं, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, दांडेगाव, हिंगोली. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.